नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण 8वी अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम यामध्ये जो 18वा पाठ आहे त्याचं नाव आहे उपकारस्य स्मरणम। उपकाराचे स्मरण, उपकाराची आठवण अशा या धड्याचं टायटल आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण धड्याला सुरुवात करूया। त्याआधी आमच्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पाठवा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठाला सुरुवात करूया। हा जो पाठ आहे तो पाठ जेव्हा तुम्हाला दिसतच असेल, इथे मारुती राया उडत आहेत म्हणजे लंकेकडे जात आहेत। म्हणजे जेव्हा रावणाने सीतेला काय केलेलं आहे, घेऊन गेलेला आहे, पळून गेलेला आहे, तेव्हा राम खोजतो आणि त्याच्या पहिले जेव्हा मारुती लंकेला पहिली उडान घेतात तेव्हाचं हे दृश्य आपल्याला या पाठामध्ये पाहायला भेटते। चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण। रामायणम आदि काव्यम। रामायण हे कसं काव्य आहे? रामायण हे आदि काव्य आहे। आदि म्हणजे पहिलं काव्य आहे। रामायण हे पहिलं काव्य आहे। रामायणस्य रचयिता वाल्मिकी आणि रामायणाचे रचयिता जे आहेत ते कोण आहेत? वाल्मिकी आहेत। श्रीरामस्य चरितम अस्य ग्रंथस्य काय आहे? विषयः। श्रीरामाचं चरित्र, रामाची वागणूक या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे। एषः प्रसंग रामायणात, आणि हा जो प्रसंग दिलेला आहे या पाठातील तो प्रसंग कशामधला आहे? रामायणामधला आहे। मुलांनो, रामायण हे पहिलं काव्य आहे। रामायणाचे रचयिता वाल्मिकी आहेत आणि हा रामायणाचे चरित्र हे या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे। आणि हा जो प्रसंग आहे तो रामायणामधून घेतलेला आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रसंगाला सुरुवात करूया आणि प्रसंगाचं एक वाक्य पाहण्याचा प्रयत्न करूया। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढं जाऊया। मारुती सीताया अन्वेषणार्थम। मारुती म्हणजे मारुतीने सीतेला अन्वेषणार्थम, अन्वेषण म्हणजे शोधणे, मारुती सीतेला शोधण्यासाठी लंकाम प्रति उड्यते। प्रति म्हणजे कडे। विद्यार्थी मित्रांनो, हा एक अव्यय आहे, आपण पाहणार आहोत पुढे ग्रामरमध्ये। लंकेकडे उड्यते, उडत आहे। मारुती सीतेला शोधण्यासाठी लंकेकडे उडान केले, उडतो। मग उडल्यानंतर काय झालं की मार्गे महासागर अस्ति। मार्गे म्हणजे रस्त्यामध्ये, वाटेमध्ये महासागर अस्ति म्हणजे महासागर होता। मग महासागर झाल्यानंतर काय झालं बघा, तस्य तले अवर्ततः, त्याच्या तळाला अवर्ततः म्हणजे होता, की कोण होता? की मेनांक नाम पर्वतः। मेनांक नावाचा जो पर्वत त्याच्या तळाला राहत होता। यदा मेनांकः गगने मारुतीं पश्यति। यदा म्हणजे जेव्हा, जेव्हा मेनांक गगने मारुतीं पश्यति, जेव्हा मेनांक पर्वताने गगने म्हणजे आकाशामध्ये मारुतीला पश्यति म्हणजे पाहिले। जेव्हा मेनांक आकाशात मारुतीला पाहतो, तदा बघा, तेव्हा म्हणजे तेव्हा, यदा म्हणजे जेव्हा, तदा म्हणजे तेव्हा, सह उद्गच्छति, तो काय करतो? ओळखतो। तो त्याला ओळखतो। म्हणजे कुणाला ओळखतो? तो जो मेनांक नावाचा जो पर्वत आहे, तो पर्वत जो तळाला राहत होता महासागराच्या, तो जेव्हा मारुती आकाशातून उडत आहे तेव्हा त्या मारुतीला पाहतो आणि तो काय करतो? उद्गच्छति, त्याला ओळखतो म्हणजे मारुतींना ओळखतो। आणि ओळखल्यानंतर काय करतो? समुद्रात बही आयाती। बही बी नावाचा एक अव्यय आहे। बही म्हणजे बाहेर, की समुद्रापासून बाहेर येतो, हे का नाही, समुद्रातून बाहेर येतो। आणि बाहेर आल्यानंतर काय होते बघा, मारुतीना क्रमणीय मार्ग, मारुतीचा जो क्रमणीय मार्ग आहे तो कसा आहे? दीर्घ। इथे लाईन इथे नाही आहे शब्द, इकडे दुसऱ्या लाईनीमध्ये आहे। दीर्घ म्हणजे मोठा। मारुतीचा बघा, ओळखल्यानंतर बाहेर तो मारुतीने ओलांडण्याचा जो मार्ग आहे तो खूपच दीर्घ। मारुतीचा जो क्रमणीय ओलांडण्याचा जो मार्ग म्हणजे रस्ता आहे तो कसा आहे? इकडे आहे दीर्घ। दीर्घ म्हणजे मोठा। दीर्घ म्हणजे काय मुलांना? मोठा आहे। म्हणजे जो मारुतीचा जो उडायचा जो आहे भाग आहे तो कसा आहे? मार्ग मोठा आहे। हे बघा ना, इथून उडत आहेत हे मारुती राया, परंतु हा जो मार्ग आहे तो मोठा आहे
हा जो मार्ग कसा आहे, हा इथून उडण्याचा मार्ग मोठा आहे. हा एक मेनांक नावाचा पर्वत मारुतीला पाहून हे कसा झालेला आहे, वर येतो. आणि त्याला माहिती आहे मारुती जात आहे तिकडे, जेणेकरून हा जो प्रवास आहे पूर्ण इकडचा तो कसा आहे, भरपूर लांब आहे. मग आता काय होते बघा, पुढे जाऊया आपण. चला. मध्ये विश्रामार्थम स्नानमपि नास्ति इति मेनांकः जानाति. मध्यभागी कुठेही, मध्यभागी मध्ये कुठेही, विश्रामार्थम विश्रामासाठी, स्थानमपि नसती स्थान म्हणजे जागा सुद्धा नाही, इति मेनांकः जानाति असे मेनांक जाणतो. किंवा मध्ये कुठेही विश्रामतासाठी जागा नाही असे तो मेनांक पर्वत जाणतो. कारण की सगळीकडे पाणीच पाणी आहे, कुठेही जागा नाही आहे. त्यामुळे तो काय करतो बघा, सह तस्य सहाय्यम कर्तुम इच्छती. त्यामुळे तो जो मेनांक पर्वत आहे त्याची म्हणजे मारुती रायाची काय करायची इच्छा करतो, सहायता करण्याची इच्छा करतो. म्हणजे मारुतीची मदत करू इच्छित होता. अतः मेनांकः. त्यामुळे अतः मेनांकः, अतः म्हणजे काय बघा, म्हणून तो मेनांकः काय करतो, मारुतीम प्रार्थयते. मारुतीला काय करतो, प्रार्थना करतो, विनंती करतो. काय करतो की म्हणतो, महाकपे, हे महाकपी. कप म्हणजे माकड, म्हणजे महान आहेत असे माकड आहेत ते. कप्पे म्हणजे माकड. तो म्हणतो हे महाकपे, अलम परिश्रमेन. परिश्रमेन अलम, अलम म्हणजे थांबवा, बस असा अर्थामध्ये येतो. अलंबी नावाचा एक अव्यय आहे. अलम म्हणजे बस. परिश्रमेन अलम, परिश्रम थांबवा, परिश्रम बस करा. कृपया मम कुटे विश्रामम करोतु. आणि परिश्रम थांबून काय करा, कृपया माझ्या या कुटे, कुटे म्हणजे झोपडी होते, शिखर आहे. आता तिथं काही झोपडी थोडी असणार आहे, तर मग इथे शिखर शब्दाचा अर्थ घेऊया आपण. शिखरावर काय करा, विश्रामम करोतु. माझ्या या शिखरावर तुम्ही काय करा, विश्राम करा. तर अशाप्रमाणे तो मदतीचा हात, तो मेनांक पर्वत मारुतींना म्हणतो. तर अशाप्रमाणे आपला एक जो हे आहे तो इथे झालेला आहे. एक पॅराग्राफ झालेला आहे, त्याचा आपण पुन्हा एकदा मराठीतून अर्थ पाहण्याचा प्रयत्न करूया. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा मारुती इथून ते करोतूपर्यंत मराठीतून शोधण्याचा अर्थ बघा. मारुतीने सीतेला शोधण्यासाठी लंकेकडे उड्डते म्हणजे उड्डाण केले. वाटेत महासागर आहे, त्याच्या तळाला मेनांक नावाचा पर्वत राहत होता. जेव्हा मेनांक आकाशातून मारुतीला पाहतो आणि समुद्रातून बाहेर येतो, तो ओळखतो आणि समुद्रातून बाहेर येतो. मारुतीने ओलांडण्याचा जो मार्ग आहे तो खूप दीर्घ म्हणजे लांब आहे. तो कुठेही मध्ये विश्रामासाठी जागा नाही असे मेनांक जाणत होता. तो त्याची मारुतीची सहायता करण्याची इच्छा करत होता. म्हणून तो मेनांक मारुतीला विनंती करत होता की हे महाकपे, परिश्रम थांबवा आणि माझ्या कुटी म्हणजे विश्राम, माझ्या शिखरावर तुम्ही काय करा, विश्राम करा. मग विश्राम करा म्हणल्यानंतर काय होते बघा, तर बघा, किमर्थम मेनांकः मारुते साहाय्यम उद्युक्तः. मेनांक किमर्थम, किमर्थम म्हणजे कशासाठी, कशासाठी मेनांक मारुते हे म्हणजे मारुतीची सहाय्यार्थार्थम उद्युक्त, सहायता करण्यासाठी उद्युक्त होता म्हणजे तयार झाला. मेनांक कशासाठी मारुतीची मदत करण्यासाठी तयार झाला, पहिला प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. पुन्हा दुसरा प्रश्न, अपि सह मारुते आशीर्वचनम इच्छती. तो मारुती रायाचा आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. तो मारुतीकडून आशीर्वाद प्राप्त करू इच्छित होता का, की त्याचं उत्तर आहे दोन्हीचं बी, न खलू. खलू म्हणजे खरोखरच, न म्हणजे नाही, खरोखरच नाही. तर मग का नाही आहे, हे आहे उपकारस्य स्मरणम. हे कशाचं स्मरण आहे मुलांनो, उपकाराचे स्मरण आहे. त्याचे उपकाराचे स्मरण झाले. मारुती तात पवनदेव. मारुतीचे जे तात म्हणजे वडील, मारुतीचे जे वडील होते, जे त्याचं नाव आहे पवनदेव, त्यांनी काय केलं की मेनांकस्य सहाय्यम अकरोत पुरा. पुरा म्हणजे पूर्वी मेनांकाची सहायता केली होती. की जे मारुतीचे तात म्हणजे वडील होते, पवनदेव, यांना
मेनांकाची मदत केली होती. यांनी काय केली होती? मेनांकाची मदत केली होती. कधी? की पूर्वीच्या काळी. पूर्वीच्या काळी कशी मदत केली होती? तर त्याच्या 2-4 लाईनीमध्ये आपल्याला थोडासा दृष्टांत देऊन समजावण्याचा इथे प्रयत्न करत आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मग आपण तो दृष्टांतच बघूया की कोणता हे करत होते, कशाप्रमाणे मदत केली होती. तर तो दृष्टांत आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तदा सर्वे पर्वता सपक्षा. तेव्हा सर्वे पर्वता सपक्षा, तेव्हाच्या काळी सर्व जे पर्वत आहे ते कसे होते? सपक्षा, पक्षाप्रमाणे होते. स म्हणजे सोबत, पक्षा म्हणजे पक्षाप्रमाणे. तेव्हा सर्व पर्वत पक्षाप्रमाणे होते. ते आकाशे स्वइच्छा विहरंती स्म. आणि ते आकाशामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार विहरंती म्हणजे फिरत स्म म्हणजे होते. स्म म्हणजे नावाचा एक अव्यय आहे, बरोबर का नाही? ते आकाशात आपल्या इच्छेनुसार आकाशात काय करायचे? विहरंती स्म, फिरत होते. सहसा भूमो निपतंती स्म. सहसा म्हणजे अचानकच, भूमो म्हणजे जमिनीवर, भूमीवर काय असे? की निपतंती स्म म्हणजे पडत असे. पूर्वी जे पर्वत असायचे मुलांनो, तो कसे असायचे? पर्वतांना पंख असायचे आणि ते आकाशामध्ये फिरायचे आणि आपल्या अचानकच जमिनीवर येऊन पडायचे. तेन त्रस्ता ऋषयः, त्याने त्रासून ऋषी, त्यामुळे त्रासलेले जे ऋषी मुनी आहेत ते कुठं गेले? इंद्रम उपागच्छन, इंद्राजवळ गेले. मग ते पर्वत यायचे, मग त्यांची झोपड्या खराब व्हायच्या, मग ते त्रास व्हायचा त्यांना, ऋषी मुनींना. मग ते त्रास झाल्यानंतर ते कुठं गेले? इंद्रम उपागच्छत, इंद्राजवळ गेले. गेल्यानंतर काय झालं बघा? इंद्र पर्वतेभ्य अकुप्यत. इंद्र पर्वतावर अकुप्यत म्हणजे क्रोधित झाला, रागावला. आणि इंद्र जो आहे तो पर्वतावर काय झाला? रागवला. सह व्रजेन पर्वतानां पक्षान छेतुम प्रारभत. सह म्हणजे तो जो इंद्र आहे त्याने आपल्या वज्राने पर्वतानां, पर्वतांचे पक्षांचे जे पंख आहेत ते काय केले? पक्षां म्हणजे पक्ष्यांचे जे पंख आहेत, छेतुम प्रारभत. छेतुम म्हणजे कापण्यासाठी प्रारंभ केला. की बघा, पहिले जे पर्वत आहे त्यांना पंख आहेत आणि त्यांना पंख इकडं तिकडं पडत आहेत अचानक. मग त्यांनी त्रास जात असताना ते इंद्राजवळ गेले ऋषीमुनी, आणि मग इंद्र क्रोधित झाला आणि मग त्याने काय केले? एका वज्राने, आपल्या वज्र म्हणजे जे शस्त्र आहे त्या शस्त्राने पंख कापण्यास प्रारंभ केले. मग प्रारंभ केल्यानंतर बघा, यदा इंद्र मेनांकम प्रति अगच्छत. जेव्हा इंद्र मेनांकाकडे अगच्छत येत असता, बघा मेनांक म्हणजे हे का नाही, तेव्हाच मग काय केलं? इंद्र मेनांक पर्वताजवळ गेला. तदेव पवनदेव वेगेन तम समुद्रतलम अनयत. आणि तदेव तेव्हा पवनदेवानी वेगाने, अत्यंत वेगाने त्या याला, तम म्हणजे त्याला कुणाला? मेनांक पर्वताला समुद्रतलम अनयत. की तेव्हाच पवनदेवाने वेगाने त्याला समुद्र तळाला अनयत म्हणजे आणले, नेले. अशाप्रमाणे त्याची मदत केली. बघा, जेव्हा इंद्र क्रोधित झाला आणि वज्राने सर्व पर्वताचे पंख कातरत जेव्हा या मेनांक पर्वताजवळ गेला, तेव्हा पवनदेवाने वेगाने त्याला समुद्र तळाला आणून इथं टाकले. अशाप्रमाणे काय केलं बघा? एवं पवनदेव मेनांकम वज्रप्रहारात अरक्षत. अशाप्रमाणे, एवं म्हणजे अशाप्रमाणे, पवनदेवानी मेनांकाची वज्रप्रहारापासून अरक्षत रक्षण केले. मेनांक पर्वताचे वज्रप्रहारापासून काय केले? रक्षण केले पवनदेवाने. मेनांकः पवनदेवत्य एतस उपकारम स्मरन्ति स्म. मेनांक पर्वत हे पवनदेवाचे हे जे केलेले उपकार आहेत ते स्मरती स्म, आज त्याला स्मरण झाले. आणि स अचिंतयत, आणि तो विचार करत होता. आणि त्याला तो विचार करू लागला. की काय विचार करू लागला? की कृतेच प्रतिकर्तव्यम. बघा, अतिशय सुंदर वाक्य आहे. कृतेच प्रतिकर्तव्यम, आपल्यावर झालेल्या उपकाराची, प्रतिकर्तव्यम परतफेड, एषः धर्म सनातन, हाच धर्म आहे. की कसा? की सनातन म्हणजे प्राचीन. कृते म्हणजे आपल्यासाठी, प्रतिकर्तव्यम केलेले,
आपल्याकडे केलेले कार्यावर म्हणजे हे का नाही आपल्यावर झालेल्या उपकाराची प्रतिकर्तव्यम, प्रति म्हणजे पुन्हा परतफेड करणे, एष धर्म सनातन, हाच धर्म प्राचीन आहे, हाच प्राचीन धर्म आहे. अतः मेनांकः पवनपुत्रस्य मारुते सहाय्यम अकरोत, त्यामुळे मेनांकाने पवनपुत्र जो मारुतीराय आहेत त्यांची सहायता अकरोत केली. म्हणून मेनांक पर्वत पवनपुत्र मारुतीची मदत करू इच्छित होता. आणि मग इच्छित करत असल्यामुळे मेनांकस्य अतिथेन मारुतीही प्रीतः, आणि मेनांक पर्वताच्या पाहुणचाराने नाही का नाही मारुती प्रीतः, मारुती कसे झाले प्रीतः, प्रीतः म्हणजे प्रसन्न होणे, प्रसन्न झाले. आणि तथापि विश्रामम अकृत्वा, आणि तरीसुद्धा विश्रामम अकृत्वा विश्राम करून, त्वांतव्य अकृत्वा विश्राम करून, सह कार्यसिद्धार्थम अग्रेसरती, आणि ते मारुतीराया सह म्हणजे ते मारुती कार्यसिद्धार्थम आपले कार्य साध्य करण्यासाठी अग्रेसरती, अग्रे म्हणजे पुढे, सरती म्हणजे सरकले गेले, अशाप्रमाणे मारुतीराया पुढे सरकले. अशाप्रमाणे ही छोटीशी कथा पुन्हा इथे सांगितलेली आहे की कशाप्रमाणे उपकाराची स्मरण, उपकाराची जाणीव इथं झालेली आहे पर्वतांना. अशाप्रमाणे दुसरा पॅराग्राफ पण अतिशय सुंदर इथे दिलेला आहे. तर पुन्हा आपण दुसऱ्या पॅराग्राफचा अर्थ इथे सांगणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण तो अर्थ पाहूया. मेनांक कशासाठी मारुतीची मदत करण्यासाठी तयार झाला? काय तो मारुतीकडून आशीर्वाद प्राप्त करू इच्छित होता? खरोखर नाही, त्याला उपकाराचे स्मरण झाले नव्हते. पूर्वी मारुतीचे वडील पवनदेव यांना मेनांकाची मदत केली होती, यांनी मेनांकाची मदत केली होती. केव्हा की पूर्वीच्या काळी सर्व पर्वतांना पंख होते. ते आकाशामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार आकाशात फिरत असे आणि अचानक भूमीवर म्हणजे जमिनीवर पडत होते. त्यामुळे त्रासलेले ऋषीगण देवराज इंद्राजवळ गेले आणि इंद्र पर्वतावर क्रोधित झाला. अकुप्यत क्रोधित होणे. त्याने वज्राने पर्वताचे पंख कापण्यास आरंभ केले. छेतुम प्रारभत. इंद्र मेनांक पर्वताजवळ गेला तेव्हा पवनदेवाने वेगाने त्याला समुद्र तळाला नेले. अशा प्रकारे पवनदेवाने मेनांक पर्वताचे वज्रप्रहारापासून रक्षण केले. मेनांक पर्वतास या उपकाराची आठवण होती. तो विचार करू लागला, आपल्यावर झालेल्या उपकाराची परतफेड करणे हाच प्राचीन धर्म आहे, सनातन धर्म आहे. म्हणून मेनांक पर्वत पवनपुत्र मारुतीची मदत करू इच्छित होता. मेनांक पर्वताच्या पाहुणचाराने मारुती प्रीतः म्हणजे प्रसन्न झाले. तरीसुद्धा विश्राम न करता, विश्रामम अकृत्वा म्हणजे न करता मारुती कार्य साध्य करण्यासाठी काय झाले अग्रेसरती, पुढे सरकले. आणि पुढे सरकल्यानंतर ते लंकेकडे गेले. अशाप्रमाणे हा छोटासा प्रसंग आपण इथे काय केलेला आहे पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रसंग आहे अत्यंत सुंदर हा रामायणामधून घेतलेला आहे. तर अशाप्रमाणे आपण या उपकाराचे स्मरण या पाठामध्ये आपल्याला हे शिकतो की आपण कोणाची जर कोणी आपल्यावर मदत केली तर आपण बी त्याला मदत करायला पाहिजे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. पुन्हा एकदा आमच्या या यूट्यूब चॅनलला संस्कृत सांगबळ अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या उपकारस्य स्मरणम या पाठाच्या भाषाभ्यासमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.